रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगावरील निरूपण ऐकवित आहे. अभंग आहे करिता देवतार्चन. अर्चन ही एक भक्ती आहे नवविधा भक्तीतील. श्री विष्णू स्मरणं परीक्षित भवद वैयासके कीर्तने प्रल्हाद स्मरणे तदंग्री भजने लक्ष्मी पृथुपूजने. पृथुराजाने पूजन भक्ती केली म्हणजे अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अर्चनम वंदनम दास्यम म्हणजे अर्चन नावाची एक भक्ती आहे. पूजाधीश अनुराग हा इति गर्गः. पूजा नावाची एक भक्ती नवविधा भक्तीमध्ये आहे. अशी जी भक्ती आणि पूजा आहे, देवाची पूजा करणं, तर त्या पूजामध्ये जर पूजा करत असेल एखादा भाविक भक्त, घरामध्ये आपल्या देवतार्चन करत असेल, तर त्याच वेळी जर एखादा सज्जन त्याला भेटायला आला, संत भेटायला आला किंवा सज्जन म्हणूया सद्गुणी माणूस जर भेटायला आला, तर त्या माणसाने त्याच्याबरोबर कसं वागावं. देवतार्चन तर करतो आहे, पूजा मांडलेली आहे, पूजा करतो आहे आणि देवाचं मंत्र म्हणतो आहे, आणि तेवढ्यामध्ये जर एखादा संत भेटायला आला तर मग काय करावं त्याने, त्याचं विवेचन या अभंगामध्ये मांडलेलं आहे. करिता देवार्चन करिता देवार्चन घरा आले संत जन करिता देवार्चन. देवार्चन करतो आहे, प्रार्थना करतो आहे, पूजा चाललेली आहे, आणि तेवढ्यामध्ये जर त्याला संत भेटायला आले, सज्जन भेटायला आले, तर मग त्या माणसाने देवपूजेचं काय करायचं. तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, देव सारावे परते संत पूजावे आरते. देव सारावे परते. देव बाजूला सारावेत आणि त्या संतांची पूजा, संतांचं आदरातिथ्य अगोदर करावं. बघा तिसरं चरण. मग ते देवामध्ये, त्याच्या पूजेमध्ये शाळीग्राम असेल किंवा देव असेल तर किंवा विष्णूची मूर्ती असेल तर त्याचाही उल्लेख महाराज तिसऱ्या चरणात करतात. शाळीग्राम विष्णुमूर्ती. शाळीग्राम असेल किंवा विष्णूची मूर्ती असेल, अन्य त्याच्या देवाऱ्यातले जे देव आहेत ते असतील. संत हो का भलते याती. आणि भलत्या यातीचे संत जरी त्याला भेटायला आले आणि देव जरी शालिग्राम विष्णुमूर्ती इतर देव असले, तरीही त्या देवांना परत सारावं, बाजूला सारावं. आणि संत हो का भलते याती. कोणत्याही जातीचा संत जरी आला भेटायला, तरी देवाची पूजा सोडून देऊन त्यांचं आदर आतिथ्य पहिलं करावं, असं महाराजांचं म्हणणं आहे. तो का म्हणे संधे अधिक वैष्णवांची मांदी. तो का म्हणे संधे. संधी म्हणजे देवपूजाचा आणि संतांची एकच जर वेळ आली तर मग त्या संतांना पूजावं, कोणत्याही भलत्या जाती असलं तरी. पण विशेष उल्लेख करून तुकाराम महाराज असं म्हणतात, अधिक वैष्णवांची मांदी. समजा वैष्णवांची मांदीच्या मांदी आली म्हणजे मेळा किंवा आपण दिंडी म्हणूया, तर दिंडीच्या दिंडी जर आली तर त्या वैष्णवांचं तर मग अग्र त्याला क्रम देऊन त्यांची पूजा करावी आणि म्हणून त्यांना जास्त महत्त्व द्यावं, असं महाराजांचं म्हणणं आहे. म्हणजे काय की जर तुम्ही वैष्णव असाल तर वैष्णवांनाच जास्त महत्त्व द्या. असं का म्हटलं त्यांनी, कारण तुमचे आणि त्यांचे लक्षणं एक असतात.
विचार एक असतात, आराध्य दैवत एक असतं आणि म्हणून तेच आमचे जातीचे आहेत की ज्यांना विठ्ठल आवडतो, ज्यांना भगवान विष्णू आवडतो, ते माझे जातीचे मज भेटो कोणी, असं तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे. आणि म्हणून कीर्तनकार आत्ता जे नमन करतात कीर्तनाच्या पूर्वी, त्याच्यामध्ये एक आवर्जून प्रमाण घेतात. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरे, मस्तक हे वारकरी संतांच्या असं म्हटले. वारकरी संतांच्याच का, तर भलत्या जातीचं असं पण तुकाराम महाराज म्हटलं आहे. पण वारकरी संत कारण त्यांच्या स्वभावाला मिळते जुळते आहेत. कारण संत इतके प्रकार झालेत, इतके आखाडे झालेत, इतके संप्रदाय झालेत, इतके पंथ झालेत की आपण आता यूट्यूबवर तुम्ही पाहतच असाल. आघोरी नावाचा एक प्रकार आत्ता म्हणजे पहिल्यापासूनच तो आहे. मांसाच्या मुडदा पडलेल्या स्मशानातल्या मुडद्याचं मांस खाणारे हे आघोरी. आणि त्यांचं ते वागणं, त्यांचं ते बोलणं, आता तुम्ही यूट्यूब पहा, एक आघोरी बाईचं तर सतत सारखे चॅनलला आता लागते 2 माकडं घेऊन आणि ते सगळं त्याचं ते प्रकार सांगते आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे संत झालेत. तर मग असा आघोरी कर्म करणारे लोक जे आहेत किंवा अनेक प्रकारचे जे आखाडे आहेत, नंगा आखाडा, पुन्हा वेगवेगळे आखाडे, तर हे आखाड्यांचे ज्या गोष्टी आहेत त्यांचे विचार वेगवेगळे असतात. शैव आखाडा आहे, म्हणजे भगवान शंकराचे जे आखाडे आहेत ते अनेक प्रकारचे आखाडे आहेत. शाक्त आखाडे आहेत, तर त्या आखाड्यांचे आचार विचार वेगळे असतात. तर म्हणून वैष्णवांना जोडणारे जे विचार आहेत तर त्यांना इथे अग्रक्रम द्या असं म्हटलेलं आहे. तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी, वैष्णवांच्या मेळाला अधिक नमस्कार करा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, अशा अर्थाने ते म्हटलेलं आहे. म्हणजे इतर संत त्याज्य आहेत असं नाही. संत याचाच अर्थ असा आहे, सत्याला जाणून जे सद्गुण स्वतःचे धारण करतात त्याला संत म्हणतात. असा कोणीही असो, पण जर का त्यांनी ते सद्गुण धारण केलेले नसले आणि असे आघोरी कर्म नाना प्रकारचे जर आचरण करत असतील, तर मदिरा मांस गांजा विंजा हे सगळं जर करत असतील, तर मग मात्र त्यांच्यापासून सावध राहा असाही त्याचा ध्वनित अर्थ निघतो. तेव्हा अशा प्रकारचं चालणारं जे आहे, म्हणून कबीराने अनेक संतांनी सांगितलं की बाबांनो, अगोदर माणसाला, जिवंत माणसाला देव समजून त्याला अगोदर महत्त्व द्या. चलते देवन को पूजिए ना पत्थर से काम. शालिग्राम एक पत्थर आहे, एक प्रकारचा विशिष्ट पद्धतीचा पत्थर. तर कबीर असं म्हणतो की चलते देवन को पूजिए न पत्थर से काम, जहाँ देखे आत्मा राम वही शालिग्राम. जिथे आत्माराम म्हणजे चालता बोलता जर संत असेल, सद्गुणी माणूस असेल, सज्जन असेल, तर तोच खरा शालिग्राम आहे, तोच खरा देव आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, हे संतांचेच विचार आहेत. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. अशा प्रकारचं सर्वार्थाने देव ओळखा आणि जिथे सद्गुण आहेत तिथे कर माझे जुळती असं म्हटलेलं आहे. दिव्यत्वाची जिथे प्रचिती, दिव्यत्वाने विशेष रूपाने जिथे सद्गुण दिसतील ना, तिथे नतमस्तक व्हा आणि त्याचा आदर पहिला करा, असा या अभंगाचा भावार्थ आहे. हा अभंग इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरे.